हॅलो. कोण, प्राची का? हो, मी प्राचीच बोलतेय. बरं झालं मायाजी तुम्ही फोन केलात ते. मी तुम्हाला फोन करणारच होते. काय काही प्रगती झाली का? आपल्या नाटकाची चांगलीच प्रगती झाली ग प्राची. अगं, नाटकातली पात्र ठरलेली वाक्य न बोलता मंच बोलू लागली की अख्ख्या नाटकाचा खेळ खंडोबा होतो. तसंच झालंय आता. अगं, त्या आबीरला वेड लागलंय, वेड. म्हणजे काय काय असं काय बोलला तो? अगं, शामरावाचं आणि राधाचं सगळं जुळून यावं म्हणून आपण प्रयत्न सुरू केले होते ना. हो. त्या सगळ्यावर पाणी फिरवलं त्यांनी. अगं, त्याचं म्हणे राधावर प्रेम बसलंय. नाही नाही मायाजी, आपकी गलतफहमी, गैरसमज झाला असेल आपला. काय आहे, जमाई बापूंना जळवण्यासाठी बोलत असेल तो असं, तर काय मनापासून खरं बोलत नाही हो. गंमत. अगं, शामरावाला बोलला ते ठीक आहे, पण माझ्याशी सुद्धा अधिक गंभीरपणाने बोलला. आणि वर राधासाठी अंगठी आणली म्हणे. मला दाखवतो आणि म्हणतो ही तिला द्या. क्या बात कर रही है आप? अरे, ये अचानक कहानी में ट्विस्ट कैसा आ गया? काय करावं काही सुचत नाही ग. मी अगदी विचारात पडले. नहीं 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 मायाजी, तुम्ही एकदम शांत व्हा, एकदम शांत व्हा. आप बिलकुल डरिए मत. मी आहे ना, मी त्याला तर बरोबर आमचे इंदुरी झटकाच दाखवते. मग कळेल त्याला, पळता भुई थोडी होईल त्याला. आप बिलकुल चिंता मत कीजिए. हाँ, बघ बाई, माझ्याच्यानं आता काही होत नाही. अगं, झेपेन असं झालंय सगळं. लवकरात लवकर काहीतरी कर ग बाई, कर. हो. ठेवू का फोन? पाहायला गो. माऊली, आता याची काही विल्हेवाट लावायचं बघ बाबा. कोण, मी? काय मी तरी काय करणार माय माऊली? त्याच्या मनात काय त्याच माऊलीला माहिती. मी तो पामर माणूस, मला तर काही सुचनाच झालंय माऊली. कलियुग कलियुग म्हणतात ते हेच रे बाबा. अहो, आता या आणि लवकर मला घेऊन जाओ. आता हे सगळं बघणं मला नाही सहन होत, नाही सहन होत. काय रे अबीर, इकडे कुठे? मायाजीला भेटायला आलो होतो. मी ती झोपली असं मला सांगितलं होतं, पण जागीच होती. हा, पण तू जाऊन भेटू शकतोस, कारण हा निरोप माझ्यासाठी होता. बर. काय ना, तू या घरातला आहेस आणि मी नाही, हा फरक आहे यात. हो का? चला, निघतोयस ना आता? हो, जातोच आहे, पण परत येण्यासाठी. काय म्हणतोयस तू कळत नाहीये मला. पण आता तुला ते कळायची गरजही नाही. योग्य वेळ आली की कळेलच आपसूक. काय कसली योग्य वेळ? हा, काय करण्यासाठी तुला इथे बोलवलं होतं आणि हे तुझे काय उद्योग चाललेत ते आम्हाला कळत नाही असं तुला वाटत असेल तर तो मूर्खपणा आहे तुझा. नाही, पण माझे काय उद्योग चाललेत ना, ते कळेलच तुला. पण माझं आत्ता एक काम करशील? हो, आता काय मला करण्यासारखं असेल तर करीन बाबा. एक छोटंसं गिफ्ट आहे, आता तुझ्याकडे ठेव. काळेवाडीतल्या एका व्यक्तीला द्यायची आहे ही अंगठी, पण ती कधी, कुठे, कशी ते मी तुला नंतर सांगेन. बर. कुणाला द्यायची आहे ही अंगठी हे विचारू शकतो का मी? हो, विचारू शकतोस ना. हा, पण मी सांगेनच असं नाही. एक क्लू देऊ शकतो मी तुला. क्लू? ही व्यक्ती आता या काळेवाडीतच राहते, पण काही दिवसांनी ती इथे राहणार नाही.
हा माझ्या हातामध्ये जिवंत बॉम्ब आहे असं वाटतंय मला. म्हणजे कुठल्या क्षणी फुटेल आणि आपल्या सगळ्या घराची घडी विस्कटून जाईल याचा नेम नाही. आपल्याला तरी कुठे ठाऊक होतं असं काही होईल म्हणून. मला तर आजकालच्या मुलांचं काही कळतच नाही. पूर्वी जगण्याचा प्रश्न इतका मोठा होता की बाकी सगळं सोपं वाटायचं. मेहनतीनं मिळवलेले 2 घास खाल्ले की सुखा समाधानानं झोप लागायची. त्यामुळे हे असलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आणि कधी उठून कोणाच्याही प्रेमात पडायला उसंत मिळत नसे रे. आता यांची पोटं भरली आहेत म्हणून मनाचे चौचली सुरू झालेत. हो, म्हणजे काय माणसाच्या जगण्याच्या व्हॅल्यूज बदलल्यात का काय काय कळत नाही. पण काळ बदललाय एवढं मात्र खरं. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवता येत नाही आता. हा बघा, हा आपला अबीर किती चांगला मुलगा वाटला होता. हे असं काही करेल असं वाटलं नव्हतं. पण हे म्हणजे आपण करायला गेलोय कारण भलतंच काहीतरी झालं असं तर ते सगळं व्हायला लागलेलं आहे. पण हे आता या अंगठीचं काय करायचं? सध्या बाजूला ठेवा, वेळ आल्यावर बघू. पण कधीतरी वेळ येणारच आहे. अबीर, काय केलंस तू हे? तू असं कसं करू शकलास अबीर? काय करू शकतो मी? हे काय आता फक्त मी मेडिटेशन करतोय. हा, आसनं पण येतात मला. शीर्षासन, मंडूकासन सगळं करू शकतो. मी आसनांबद्दल बोलत नाहीये. मग मायाजींना काय सांगून आलास तू? काय बोललास त्यांच्याशी तू? अरे तुला काही शोभतं की नाही? ह्या वेळात त्यांची अशी चेष्टा करतोस? ओ, ते होय. पण प्राची, ती चेष्टा नाहीये. गंमत पुरे झाली. हा, पुरे झाली. फोन कुठे तुझा? फोन कुठे? आधी तू मायाजीला फोन कर आणि मायाजींची माफी माग. पण ती गंमत नाहीये, ते खरंय. अशी एहसान फरामोशी करताना तुला काहीच कसं वाटलं नाही रे? एक मिनिट. इथे कोणीच कोणावर एहसान करत नाहीये. ना तुम्ही माझ्यावर ना मी तुमच्यावर. इट वॉज अ डील. एहसान नाही, गरज म्हणू हवं तर. पण अबीर, एक गोष्ट विसरू नकोस. राधा या घरची मुलगी आहे आणि त्या घरची सून. तिचं आता लग्न झालेलं आहे. आणि जे मोडतंय ते सुद्धा एक डीलच होतं ना. मग बिग डील मॅन. कम ऑन प्राची, ग्रो अप. मला जर कोणाबद्दल काही वाटत असेल तर तो माझा प्रश्न आहे ना. आणि मला कोणाबद्दल काय वाटतं हे सांगता येत नाही. तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे किंवा तिच्या मोबाईलमध्ये तिच्या बॉयफ्रेंडचा मेसेज आहे हे बघून कोणी प्रेमात पडत नाही. आणि जर असं कोणी प्रेमात पडत असेल तर नो मॅन, दॅट्स नॉट लव्ह. जे लोक हे करतात ना ते फक्त आयुष्यात ऍडजस्टमेंट्स करत असतात. ते प्रेम नाही करू शकत. आयुष्यात मी परत कोणाच्या प्रेमात पडेन असं मला वाटलंच नव्हतं. पण आता पडलोय. आणि आता पडलोय तर ठेचकावून घ्यावं म्हणतो. प्राची, मी माझ्या प्रेमाला पुरेपूर संधी देणार आहे. आणि यात काही मी चूक करतोय असं नाही मला वाटत. बाबा, घना, अरे ये ना बैस. तुम्ही बोललात काही काम होतं का? नाही, मला तुला आज एक भेट वस्तू द्यायची आहे, खास अशी. हे घड्याळ मला पहिली नोकरी लागली ना तेव्हा हे घड्याळ मला आप्पांनी भेट दिलं होतं. तुला पहिली नोकरी लागली, आज मी तुला ते देतोय.
थँक्स. मस्त आहे आणि सुरू आहे. अरे जुन्या गोष्टी या अशाच असायच्या, ठसठशीत आणि टिकाऊ, जशी जुनी नाती. आजकालच्या सारखं नाही. घना, आत्ता सुद्धा तू चांगलं कमावत होतास, पण काय झालं तरी मी तुझ्या आधीच्या पिढीचा. मुलाला एक चांगली नोकरी लागली की तो मुलगा मार्गी लागला, अशी आमची समजूत आहे. त्यातून तू जो निर्णय घेतलास त्या निर्णयामुळे आम्ही सगळेजण निर्धास्त झालो. मला आणि खास करून तुझ्या आईला, देऊला, असं सतत वाटत होतं की तू अमेरिकेला जाण्यासाठी धडपडतोयस आणि त्यापायी तू आमच्याशी खोटं वागतोयस. पण तू आम्हा सगळ्यांना खोटं पाडलंस. तू आज जबाबदार झालेला आहेस. नाही, मी काही जबाबदार वगैरे झालेलो नाही. मला तुम्हाला इतकंच सांगायचं बाबा की माझ्यासाठी माझं काम जितकं महत्वाचं आहे ना, तितकेच तुम्ही दोघे महत्वाचे आहात. खरंच. आणि मला नाही आवडत तुमच्याशी खोटं बोलायला, पण म्हणजे माझं काय होतं माहिती आहे का, मला कळत नाही की मी तुम्हाला, आताही मला कळत नाही की मी तुम्हाला कसं सांगू की. अरे घना, बोलायची काही आवश्यकता नाहीये, काही आवश्यकता नाही. तू झकास काम कर आणि खूप मोठा हो. बाबा, मला खरंच नाही माहिती की मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकेन की नाही. मला नाही माहिती. अरे करशील, सगळ्या अपेक्षा पूर्ण करशील, कारण आम्हा सगळ्यांचे आशीर्वाद, सगळ्यांच्या शुभेच्छा सदैव तुझ्या पाठीशी आहेत, तुझ्या सोबत आहेत. आणि शिवाय त्यात ही आप्पांनी दिलेली ठेव नीट सांभाळ. आणखीन एक जबाबदारी, मला माहिती आहे त्याची तुला जाणीव आहे, पण मला आता तुला सांगितल्याशिवाय राहवत नाहीये म्हणून सांगतोय. राधाला जप. तुमचा संसार खूप फुलायला हवा. जप, राधाला जप. हो. घड्याळ कसं आहे? ऑल द बेस्ट. थँक्स. हॅलो. हाय राधा. हां बोल अबीर, का फोन केला होतास? काय नाही, सहजच केला. तुझ्याशी गप्पा मारा अशा वाटल्या म्हणून. का? का का म्हणजे तुझा आवाज ऐकला ना की मला खूप फ्रेश वाटतं म्हणून. ए बाबा, झालं का परत तुझं सुरू? काय झालं माझं सुरू? फ्लर्टिंग. तू आती करतोस हा अबीर? मी डायरेक्ट आहे. माझ्या जे मनात असतं ना ते मी बोलून टाकतो. आपल्याला जे वाटतं ना ते आपण मनात दाबून ठेवलं ना की मग त्याचा त्रास होतो. इट्स नॉट गुड फॉर युअर हेल्थ. आणि तुला माहितीच आहे की मी माझ्या हेल्थ विषयी किती. हो, तू फारच पर्टिक्युलर आहेस. म्हणजे तू मला पण कॉम्प्लेक्स दिलास हेल्थच्या बाबतीत. हे जे तुझं आहे ना ते मला खूप आवडतं. मी ना त्यात एक असा माज असतो, माज. मी कोणीतरी सॉलिड आहे असा. हो, मी आहे सॉलिड, म्हणून तर तू केलायस ना फोन मला. बरोबर पकडलंस हा तुम्हाला. मला हे खूप ना इंटरेस्टिंग वाटतं. मी सतत समोरच्याला उत्तर द्यायचं. मी काहीतरी बोलणार, मग त्यावर तू काहीतरी बोलायचंस, मी परत त्यावर काहीतरी बोलणार. मजा असते हा यात.
आम्ही कॉलेजमध्ये असताना हा खेळ खेळायचो, मी आणि श्रुती. वा. सगळ्यात आधी समोरच्याला कोण निरुत्तर करतंय आणि जो हरेल ना त्याने पार्टी द्यायची. मग कोण जिंकायचं तुमच्यात? अर्थात मीच. म्हणून तर ती माझ्या प्रेमात पडली ना. तुला कायम असं वाटतं का रे तू जिंकावंस? लेट्स ट्राय. ओके, लेट्स ट्राय. तुला माहितीये तुला खूप माज आहे. हो मला माहिती आहे रे, आणि ऍक्च्युली मला तेच आवडतं. हो, पण तरी मी तुला कॉम्प्लेक्स दिलाच. ते मी तुला बरं वाटावं म्हणून म्हटलं होतं. हो, अच्छा, म्हणजे तू इतरांना प्लीज करण्यासाठी बोलतेस. तुला वाटतं ते तू बोलत नाहीस. मला जेव्हा वाटतं तेव्हाच मी समोरच्याला प्लीज करते. पण मी डायरेक्ट बोलतो. मला जे असतं ना, जे सांगायचं असतं मी असं सांगून टाकतो. हेच बघ ना, मी आता एका मुलीच्या प्रेमात पडतोय. ए, तू हे खरं सांगतोयस का मला हरवायला सांगतोयस? खरंच सांगतोय. वाव अबीर, इट्स अ गुड न्यूज. तू खरंच कुणाच्या तरी प्रेमात पडलायस का? तू हरलीस. तू हरलीस. तू प्रतिवाद नाही केलास. राधा ऐक ना. ऐक 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 अबीर ऐक ना, मी एक तुला 5 मिनिटात तुला मी उलटा फोन. नाही काही नाही, तू मला काहीतरी सांगत होतास की मी तुला विचारलं की तू का सिरियस झालायस, तू कुणाच्या प्रेमात पडलायस? तू नाव तर सांग मला. राधा. म्हणजे राधा, ते मला असं नाही सांगता येणार. अरे तू. मला जरा तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे. मी तुला नंतर फोन करतो राधा. ओके, आपण नंतरच बोलू. घनश्याम, तू मला काहीतरी सांगत होतास ना बाहेर? काय सांगत होतास? काय नाही, चुक. अरे नाही, मला कळलं तू काहीतरी बोलतोयस, पण मला म्हणजे लक्षात नाही आलं की काय सांगतोयस. सांग ना प्लीज, काय? बाबांनी मला घड्याळ दिला, मला नवीन नोकरी लागली म्हणून. त्यांना अप्पाने दिलं होतं. बाबांना पहिली नोकरी लागली होती तेव्हा. ओह वाव, खूप छान, खूप मस्त आहे घड्याळ. मला खूप मस्त वाटलं. बाबांना खूप भरून आलं होतं घड्याळ देताना. आणि माझ्या पटकन असं लक्षात आलं की आपले बाबा आईसारखं सांगत नाहीत खूप वेळा, पण ते पण खूप प्रेम करतात आपल्यावर. ते खूप प्रेम करतात आणि आपण खूप हर्ट करतो त्यांना. मला बरं वाटलं. मला वाटलं तुला येऊन सांगावं म्हणून मी, पण आय गेस यू वर बिझी. अरे नाही, मला कळलंच नाही की तुला हे सांगायचं होतं मला. सॉरी. नाही, इट्स ओके. घनश्याम, खरंच सॉरी. नो, इट्स रिअली ओके. आता तसंही सगळं एकमेकांना सांगायची सवय मोडावी लागणार ना आपल्याला. कोणी जबरदस्ती केली नाही आपल्यावर, आपण ठरवलंय ते. मला तर कंटाळा आलाय सगळ्याचा. खूप कंटाळला मी. मला वाटतं ना सगळं सांगून टाकावं घरच्यांना. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल, माझ्या अमेरिकेला जाण्याबद्दल, सगळं सगळं आणि सगळं खरं. मी खूप दमलो यार. आज बाबा इमोशनल झाले होते ना, तेव्हा एक सेकंद मी पण इतकं, मी सांगून टाकलं असतं सगळं, पण आवरलं स्वतःला. विचार केला, म्हटलं नाही, जो काही त्रास द्यायचा आहे, जो काही धक्का द्यायचा आहे, तो एकत्र देऊ. पण मला आता नाही सहन होत राहता. मला नाही सहन होत. मी आता हे सगळ्याचा सोक्षमोक्ष लावणार आणि लवकरात लवकर मला पळून जायचं इथून.
मला नाही राहायचं इथे. खरे काटा पुढे सरकतोय घनश्याम. चांगल्या कंडिशन मध्ये आहे घड्याळ. मी घड्याळाबद्दल नाही बोलत आहे. मी असं म्हणते की काटा पुढे सरकतोय. वेळ जवळ आली आहे. डिवोर्सचं काय करायचंय आपण? तुझ्या विना नाही काय आपण ते काम वेळेत करून टाकू, म्हणजे मग तुला पण टेन्शन राहणार नाही. तू पण मोकळा होशील आणि मी पण. तुझ्या विना 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 तुझ्या